आज उन्हाळ्यातलं अमृत असं एक पेय आपण बघणार आहोत जे शरीराला थंडावा देतं आणि याची पौष्टिकता आणि शरीरासाठी असणारे फायदे जर तुम्ही ऐकलेत तर अक्षरशः तुम्ही थक्क व्हाल आणि दररोज उन्हाळ्यात हे नक्की कराल ही माझी खात्री आहे। मनालीज फूड फॉर सोल मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण करतोय नाचणीचं थंडगार आंबील, ज्याला नाचणी किंवा रागी असंही म्हणलं जातं। आधी आपण व्हिडिओ बघूया आणि मग मी तुम्हाला ह्याचे आरोग्यासाठी असणारे सुपर फायदे सांगणार आहे। इथं मी 1 वाटी दही घेतलंय। हे आपण दही, तुमच्याकडे गाईचं दुधाचं दही असेल किंवा म्हशीच्या दुधाचं जे तुम्ही दही लावलेलं असेल असं कुठलंही दही तुम्ही घेतलं तरी चालेल। साधारण या 1 वाटी दह्यात आपले 3 मोठे ग्लास नाचणीचं आंबील तयार होतं। सो तुम्हाला जेवढं नाचणीचं आंबील करायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही दही घ्या। हे दही व्यवस्थित आपल्याला बीटरनं फेटून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित आपण फेटून घेतलं की त्याच्यामध्ये मी पाणी घालून आपल्याला जेवढे ग्लास आंबील करायचं आहे तेवढं हे आपल्याला थोडंसं पातळता करून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही आहे। याच्यामध्ये नाचणीचं पीठ आपण ॲड केल्यानंतर उकळल्यानंतर त्याला अजून थोडासा दाटवा येतो तेव्हा आपण हे व्यवस्थित पातळसर असं ताक करून घ्यायचं आहे। इथं मला थोडंसं दही कमी वाटलं म्हणून मी परत 2 चमचे दही घातलंय। तेव्हा आता आपण 1 मोठी वाटी दही आणि त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून असं साधारण 3 मोठे ग्लास नाचणीचं आंबील तयार होईल एवढं आपण ताक तयार करून घेतलंय। ही नाचणी किंवा आपण ज्याला रागी म्हणतो ह्याचे एवढे आपल्या शरीरासाठी फायदे आहेत आणि उन्हाळ्यातलं अमृत असं मी विशेष करून म्हणलं कारण ह्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे प्रोटीन रिच आहे। हा झाला पहिला फायदा। आता मी मध्ये मध्ये तुम्हाला याचे फायदे सांगेन, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता आपण हे जे पातळसर व्यवस्थित ताक करून घेतलंय, तुम्ही कन्सिस्टन्सी बघितली आहे, त्याच्यामध्ये मी 4 टीस्पून नाचणीचं पीठ घातलंय। हे अशा साधारण आपली जशी चॉकलेटची पावडर असती तसं हे नाचणीचं पीठ असतं। तुम्हाला बाजारात तयार सुद्धा हे पीठ मिळेल। याचमध्ये आपण 1 टीस्पून जिरे आणि 1 टीस्पून हिंग घालणार आहोत। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। नाचणीचं पीठ टाकल्या टाकल्या मिक्स होत नाही, थोडं त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायला लागेल। बीटरच्या सहाय्याने तुम्ही हे छान मिक्स करून घेऊ शकता। आता नाचणीचं पीठ घेताना आपल्याला हे थोडंसं पीठ भरड घ्यायचंय, खूप मऊ असं पीठ घ्यायचं नाहीये। आता हे मिक्स करूपर्यंत मी तुम्हाला नाचणीच्या पिठाचा पुढचा फायदा सांगते। हे जेवढं प्रोटीन रिच आहे तेवढंच हाय इन फायबर आहे। तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ह्याच्यात अँटीऑक्सिडंट्स हे मुबलक प्रमाणात असतात। त्याच्यानंतर आजकाल आपण डाएटचा विचार करतो, ते अवलंबतो, त्यामुळं ग्लुटेन फ्री हा शब्द तुम्ही खूप प्रचलित आहे, तेव्हा हे नाचणीचं पीठसुद्धा ग्लुटेन फ्री आहे। आता यामध्ये आपण घालून घेऊया चवीनुसार मीठ। अशी साधारण आता तुम्ही कन्सिस्टन्सी लक्षात आली असेल। त्याच्याचमध्ये मी 1 पाकळी लसूण बारीक करून घालतीये। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असल्यास तुम्ही हे वगळू शकता, पण बाकी सगळं थंड असल्यामुळं, ताक थंड, त्याच्यात घातलेलं नाचणीचं पीठ प्रकृतीनं थंड असतं, त्यामुळं 1 पाकळी लसणानं ह्याला चवही सुंदर येते आणि थोडंसं त्याच्यात आपण उष्णतेचा पण एक पदार्थ घालतोय। आता मी गॅस सुरू केलाय आणि आपल्याला हे सतत ढवळत, जसं आपण कढी फुटू नये म्हणून ती सतत ढवळत राहतो तसंच याला 1 ते 2 उकळी फुटूपर्यंत आपल्याला हे ताकात घातलेलं नाचणीच्या पिठाचं मिश्रण व्यवस्थित ढवळत राहायचं जेणेकरून नाचणीचं पीठ आणि ताक हे फुटणार नाही। आता आपण पुढचा महत्त्वाचा फायदा बघूया, ते म्हणजे डायबेटीस किंवा शुगर असलेल्या लोकांसाठी नाचणीचं पीठ हे अतिशय फायदेशीर आहे। त्यामुळं ज्यांना डायबेटीस आहे असेही लोकही हे आंबील आवर्जून आहारात ॲड करू शकतात। आता हे झाले आपण मगाशी फायदे बघितले। याच्यात अजून एक फायदा म्हणजे हे लहान मुलांसाठी अतिशय उत्तम असं पेय आहे। म्हणजे घरात जर आपण हे उन्हाळ्यात केलं तर मोठ्यांबरोबर लहान मुलं सुद्धा हे अतिशय आवडीनं पितील आणि त्यांच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे। हे आपल्याला अगदी कढीसारखंच मध्ये मध्ये व्यवस्थित ढवळत राहायचं जोपर्यंत ह्याला चांगल्या 1-2 उकळी फुटत नाहीत। आता पुढचा फायदा म्हणजे हे हृदयासाठी अतिशय पूरक असं आहे कारण याच्या हा मॅग्नेशियमचा अतिशय उत्तम असा सोर्स आहे। आता अजून एक महत्त्वाचं म्हणजे रागी, याच्यामुळे आपले बोन्स हे अतिशय
तंदुरुस्त असे होतात, कारण हे रिच इन फायबर आणि रिच इन प्रोटीन असं आहे. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर कमी करण्यास सुद्धा हे अतिशय पूरक ठरतं, फायदेशीर ठरतं. अजून एक याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे दात आणि हाडांसाठी हे अतिशय पौष्टिक आहे. जवळजवळ आपल्याला रोजच्या लागणाऱ्या कॅल्शियमच्या रिक्वायरमेंटमधले 50% कॅल्शियम आपल्याला ह्या नाचणीच्या सत्वातनं किंवा नाचणीतनं मिळतं. आरबीसीसाठी सुद्धा, आरबीसी प्रोड्यूस करण्यात सुद्धा नाचणी हे अतिशय उपयुक्त असे आहेत. तेव्हा आता तुम्ही इथं बघू शकता आपल्या या आंबीलला, नाचणीचं आंबील जे आपण ताकात केलंय त्याला व्यवस्थित उकळी फुटायला लागली आहे. तुम्हाला एक मी इथं छोटीशी टीप देते. तुम्हाला जर थोडंसं ताक फुटल्यासारखं वाटलं तर लगेचच तुम्ही त्याला आपलं जे हँड ब्लेंडर असतं त्यानं एक 2-3दा फिरवलं की ताक आणि पीठ अतिशय एकजीव होतं. किंवा अगदी सुरुवातीला सुद्धा जेव्हा आपण पीठ घालतो तेव्हा आपण त्याला एकजीव करायला हँड ब्लेंडर जर वापरलं तेही चालू शकतं. आता मी तुम्हाला इथं शेवटचा आणि महत्त्वाचा फायदा सांगते, ते म्हणजे स्किन फॉर्मेशन होण्यासाठी सुद्धा हे नाचणीचं पीठ अतिशय उपयुक्त आहे. कारण नाचणीचं पीठ विटॅमिन B3 रिच असं आहे. तेव्हा इथे आज आपण नाचणीचे 11 फायदे आणि अतिशय झटपट होणारं उन्हाळ्यातलं अमृत असं आपण थंडगार असं नाचणीचं आंबील बघितलं. अतिशय झटपट होणारं, एकदा करून ठेवलं आणि थंड झालं की तुम्ही हे पिऊ शकता. फक्त थंड होऊस तोपर्यंत त्याला मध्ये मध्ये ढवळत राहायचं, जेणेकरून वर नाचणीच्या पिठाची साय धरत नाही. सो आजचं हे नाचणीचं आंबील आणि त्याच्याबरोबर मी सांगितलेले 11 अतिशय महत्त्वाचे असे फायदे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये अवश्य कळवा. या उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी भरपूर फायदे देणारे असं हे नाचणीचं आंबील अवश्य करून बघा. हॅप्पी समर. चॅनलला पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.